परभणी शहरातल्या शिवाजी महाराज पुतळ्याजवळील मैदानात सखल मुस्लिम समाजाच्या वतीने मागील 5 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाला विविध पक्ष समाजाचा प्रतिसाद आणि पाठिंबा मिळत असल्याचं पाहायला मिळतंय। पालकमंत्री, शहरातील माजी नगरसेवक आणि इतर प्रतिष्ठित नागरिकांनी या ठिकाणी हजेरी लावून मुस्लिम समाजाचे प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिले। आज देखील परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी भेट देत मागणी आणि अडचण जाणून घेतल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की सरकार फक्त जातीत भांडण लावण्यात व्यस्त आहे। मायनॉरिटी आणि मुस्लिम समाजात येणाऱ्या जातीकडे लक्ष न देता स्वतःची पोळी शिजवण्यात ते व्यस्त आहे। मी विरोधी पक्षात असल्यामुळे वरिष्ठांना आणि सरकारला आपल्या भावना पोहोचवण्याचा निश्चित प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे। आंदोलनात सहभागी सकल मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी देखील या ठिकाणी उपस्थित होते। संपूर्ण राज्यामध्ये आंदोलन सुरू आहे। विधानसभेमध्ये 5% शैक्षणिक आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये ठराव झाला नसताना सुद्धा याचं फक्त ऑर्डिनन्स काढायचं बाकी आहे। तर शासनाने ऑर्डिनन्स काढलं पाहिजे। तुम्ही पाहिलं असेल की मुलं खूप शिकलेले आहेत, मग त्यांना सुद्धा मौलाना आझाद महामंडळ मार्टीच्या माध्यमातून चांगली अजून काही सेवा देता येते का विद्यार्थ्यांना, याकडे शासन लक्ष दिलं पाहिजे। MPSC UPSCचे जे क्लासेस चालतात त्यामध्ये सुद्धा मुस्लिम समाजाच्या जे काही विद्यार्थी असतील, जे होतकरू विद्यार्थी असतील, त्यांना सुद्धा तशा प्रकारच्या सुखसुविधा शासनाने उपलब्ध करून दिल्या पाहिजे। तुम्ही पाहिल्याचं सच्चर रिपोर्टच्या अनुसार मुस्लिम समाजाचं असलेलं मागासले पण जर दूर करायचं असेल तर 5% रिझर्वेशन आहे ती त्यांना ऑर्डिनन्सच्या माध्यमातून दिलं पाहिजे। या सरकारनं जातीमध्ये भांडण लावायचं काम केलेलं आहे। हे सरकार टक्केवारीचं सरकार आहे। हे सरकार फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी मी तर म्हणतोय जन्माला आलेला आहे। यांना सर्वसामान्य जनतेशी काही घेणं देणं नाही आहे। तुम्ही पाहिलं असेल कशा प्रकारचं जातीमध्ये भांडण लावायचं काम कोणी केलं असेल तर या सरकारनं केलेलं आहे। पण निश्चित या सरकारला जनता धडा शिकेल।